NSD ची डिग्री घेऊन जी मोहमयी दुनिया ज्याच्याकरता लोक येत असतात ती म्हणजे मुंबई. त्या मुंबईच्या दारात तुम्ही आलात आणि खऱ्या अर्थानं तुमचं स्ट्रगल चालू झालं. त्याच्या काळात आम्हाला 100% माहिती आहे की अशी अनेक प्रोजेक्ट असतील की जी तुम्ही मोठ्या अपेक्षेनं सुरू केली परंतु ती पूर्ण झाली नाही. आणि ज्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काही मिळेल असं वाटत होतं त्या प्रोजेक्टनी आपल्याला हात दिला नाही. असा बराचसा काळ गेला. आता मागे वळून बघताना त्या काळाकडे काय वाटतं? खूप शिकवणारा काळ होता. त्या काळानं खूप शिकवलं. काही आपण त्या काळात म्हणजे आपल्याबरोबर असं ह्या करता होतं. माझं असं मत आहे की त्या आपण काहीतरी कुठेतरी कमी असतो. त्या काळात म्हणजे मी काही चित्रपट लिहिले. आता कुठले चित्रपट कधी लिहायचे, कसे लिहायचे, लोकांची ओळख झाली की लोक कसं मुंबईत वागतात. मुंबईत सगळीच लोक चांगलं वागतात असं नाहीये, काही काही लोक वाईट सुद्धा वागतात. पण आता त्या काळातून आल्यामुळे आता मला त्या लोकांची ओळख पटली. त्यामुळे आता मी त्या लोकांकडे जात नाही किंवा त्या लोकांना कसं त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्यापासून कसं सावध राहायचं ते मला कळलेलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्या काळात मला बावरामन हे गाणं मिळालं, माझं पहिलं गाणं त्या उमेदीच्या काळात. बावरामन नंतर मी तुम्हाला गायला सांगणार होतो पण आता तुम्ही म्हणल्यानंतर मला मोह होतोय. बावरामन तुमच्या आवाजात. बावरामन देखने चला एक सपना, बावरे से मन की देखो बावरी है बातें, बावरी सी धड़कने हैं, बावरी है सांसें, बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे, बावरे से नैन चाहे बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना, बावरामन देखने चला एक सपना. क्या बात आहे. मला असं वाटतं सुधीर मिश्रांचा हजारो ख्वाहिशी ऐसी हा तो चित्रपट आणि 70च्या काळातलं बदलतं समाजकारण, राजकारण त्याच्यावरचं भाष्य करणारा हा चित्रपट होता. आणि त्या चित्रपटानं खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपटसृष्टीला पहिला एक गीतकार असा दिला की ज्याचं नाव स्वानंद किरकिरे. लोकांचं काय रिॲक्शन होती पहिल्यांदा? काय होतं, मी त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होतो. मी त्याच्यानंतर जेव्हा माझा जो काळ जो मी त्या सांगत होतो त्यात मला सुधीर मिश्रा भेटले आणि मी त्यांना असिस्ट करायला सुरुवात केली डिरेक्शनमध्ये. कारण माझी इच्छा होती की डिरेक्शनमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि मी जेव्हा ते शूटिंग करत असताना कधीतरी के मेननला हे गाणं म्हणून दाखवलं होतं. आणि के मेनन नावाचा जो नट होता त्या सिनेमामध्ये त्याला इतकं आवडलं की त्यांनी ते गाणं पुढे सुधीरला ऐकवायला लावलं मला. आणि सुधीरला पण इतकं आवडलं की त्यांनी त्या सिनेमात घेतलं. पुढे ते गाणं झालं रेकॉर्ड. त्याच दिवशी ते गाणं एका आणखीन माणसाने ऐकलं. त्याचं नाव होतं प्रदीप सरकार. म्हणजे ते अशी एकाला एक अशी जोडत आणि त्यातूनच पुढे परिणितामधलं पियू बोले आलं. त्या पियू बोलेची जन्मकथा अशी होती की बावरामन लिहिल्यानंतर मी जेव्हा विनोद चोपडांना भेटलो, म्हणजे परिणिताकरता विनोद चोपडांना भेटलो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात असं आलं की आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता बावरामन कसं मीच लिहिलं होतं आणि त्याची जुजबी चाल पण मीच लावली होती. पण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आधी चाल येते, त्यानंतर त्याच्यावरती शब्द लावावे लागतात तुम्हाला. आता ती चाल त्यांनी ला 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 अशी दिल्यानंतर मला पहिल्यांदा ऐकून असं झालं की मीटर आधी दिलेलं होतं. मीटर संपूर्ण गाण्याचं मीटर आधी आलं होतं. मला ते असं झालं की मी आता हे नाही करू शकत. तुम्ही मला तसं गाणं लिहायला सांगा, मी लिहून देतो तुम्हाला. पण तुम्ही मला म्हणाल की मीटरवरती एक गाणं काहीतरी लिहून द्या. तर मी विनोद चोपडांना सांगायला जात होतो की सर हे मला नाही जमणार, मी तसं लिहू शकतो. पण विनोद चोपडांना ट्यून खूप आवडली होती. त्यामुळे मला शांतनू मोहित्रा नावाचा माझा मित्र आहे, त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की हा चान्स आहे, या चान्समध्ये जर का तू केलं हे तर आपण खूप पुढे जाशील. आणि या चान्समध्ये तू जर का हे नाही केलं तर मग तू परत तोच राहशील जो तू आहेस. म्हणजे पण तू हे सांगायकरता नको जाऊ त्याला की मला नाही जमत आहे, त्यापेक्षा काहीतरी घेऊन जा आणि त्याला सांगू दे तुला नाही जमलं. फिर आपने दुनिया को दिखा दिया कि बंदे में था दम. पियू बोले कसं काय एका झटक्यात लिहिलं? पियू बोले हो, पहिल्यांदा थोडासा त्रास झाला ते पियू बोले पिया बोले लिहायला. त्याच्यानंतर मग ते एकदा मला जे काय ते बसलं
मग ते लिहित गेलो मी. त्याचं टेक्निक तुम्हाला कळलं बरोबर. मला टेक्निक कळलं आणि आता मी व्यवस्थित मीटरवरती गाणी लिहितो. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात आलेली एक अत्यंत मोठी व्यक्ती दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिरानी. हो, तुम्ही यू आर सो फॉर्च्युनेट की आत्ताच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत आघाडीच्या दिग्दर्शकांनी केवळ तुमच्या गीतलेखनाचा आग्रह धरलेला आणि त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे राजकुमार हिरानी. नक्कीच. त्यांच्याबरोबर तुम्ही मुन्नाभाई केलं, त्याच्यात बंदे मेथा दम होतं, त्याच्यानंतर 3 इडियट्स, माझं अत्यंत प्रेक्षकांचं आवडतं गाणं म्हणजे बहती हवा साथ हवं. राजकुमार हिराणींबरोबरचा अनुभव, त्यांचं वेगळेपण आणि या 2 गाण्यांच्या एक निर्मितीविषयी किंवा त्याच्या जन्माविषयी. आता राजकुमार हिरानी हा अतिशय एक मला महत्वाचा फिल्म मेकर आपण सगळेच म्हणतो की, पण मला असं वाटतं की राजकुमार हिरानी या हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेलं एक महत्वाचा एक पूर्ण व्यक्तिमत्वच आहे. नुसतं आपण त्याचा सिनेमाकडे बघतो, पण त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून सुद्धा बघायला पाहिजे. कारण तो इतका साधा आहे, त्याला त्याचा सिनेमा याच्या व्यतिरिक्त त्याला कुठल्याही गोष्टीचं एवढंसं सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना ग्लॅमर वर्ल्डमध्ये आलोय आता, ग्लॅमर वर्ल्डमध्ये असं होतं तसं होतं, बिझनेस एवढा होतो. त्यांचे सगळे चित्रपट सगळ्यात जास्त बिझनेस करतात, म्हणजे कोटी आणि कोटी, 100 crores, 200 crores, 300 crores, दे टॉप द क्लब ऑल द टाइम. आणि तरी सुद्धा तो माणूस परत आपल्या स्क्रिप्टवरती परत आणि त्याचा नेहमी विषय काहीतरी समाजाला धरून असतो, समाजाच्या मध्ये जे काय चाललंय त्याला धरून असतो आणि त्याला तो शुगर कोटिंग करून, त्याला तो पॅकेजिंग करून, हास्य निर्मिती करून त्याच्यामध्ये तो समाजाला देतो. आणि समाजाला तो, मला असं वाटतं की राजकुमार गांधी हा विषय आम्ही जेव्हा करायला घेतला होता तेव्हा लोक म्हणत होते की हात नको लावू, गांधी या विषयावरती चित्रपट सक्सेसफुल होऊ शकत नाही, एक तर आर्ट सिनेमा होईल. त्यांनी तो कमर्शियली सक्सेसफुल करून दाखवला. 3 इडियट मध्ये एजुकेशन सिस्टम, मैंने एजुकेशन सिस्टम पे किसको पिक्चर देखना है और एजुकेशन सिस्टम में क्या अच्छा हो रहा है क्या बुरा हो रहा है इस पे किसको पिक्चर देखना है, तो सुद्धा पिक्चर त्यांनी 300 करोड क्लब मध्ये नेऊन दाखवला. 250 करोड वॉट एव्हर, माहित नाही किती आकडा माहित नाही. पीके एवढा संवेदनशील विषय त्यांनी इतक्या समर्थपणे हँडल केला आणि तो मला हे म्हणायचं की तो मेसेज तसाच्या तसा लोकांपर्यंत पोचला. म्हणजे मध्ये लोक ओरडली काय जे काय झालं, पण त्याची कमर्शियल सक्सेस आपल्याला सांगतेय की लोकांना तो चित्रपट आवडला आहे आणि त्यांना त्या मेसेजवरती काहीही प्रॉब्लेम नाही. अनेक मान्यवरांना त्या काळात या गीत रामायणाचं गारुड त्यांच्यावर आरूढ होतं, तसंच ते सर्वसामान्यांवर होतं. याची एक सावरकरांची आठवण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची म्हणजे जे काय घडलं ते बाबाजींनी लिहून ठेवलेलं आहे की त्यांचा मृत्युंजय सोहळा पुण्याला, मृत्युंजय दिन झाला पुण्यात, त्यावेळेला बाबूजी तिथे त्यांचं सागरा प्राण तळमळला हे गाणं त्यांनी म्हटलं. तर तात्याराव त्यांना म्हणाले, अरे सुधीर तू 2 वेळा माझं हे गाणं म्हटले, मला तुझं गीतरामायण ऐकायचं आहे. वा. तर बाबूजी म्हणले हरकत नाही. मग आता त्याच्यानंतर काही दिवसांनी गणपतराव नलाडो यांचा एक सत्कार होणार होता पुण्याच्या शिवाजी मंदिरमध्ये. ते म्हणाले, तात्या तुम्ही समोर बसा आणि मी ऐकवतो तुम्हाला. आणि अनुपम सोहळा खऱ्या अगदी. आणि हे गाणं त्यांनी जेव्हा प्रारंभ केला आणि एक कडवं आलं की नको आसू ढाळू आता पूसलोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा रंकमी वनीचा. हे कडवं झालं आणि सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. बाबूजी म्हणाले मला काय करावं कळेना. गाणं संपलं. कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी घट्ट मिठी मारली बाबूजींना आणि ते म्हणले, मी कौतुक कोणाचं करू, तुझं करू का गदिमांचं करू. बाबूजी म्हणाले, ह्याच्यात मला सर्व मिळालं, आणखी पारितोषिक काय पाहिजे एवढ्या मोठ्या देशभक्ताकडून. आणि नंतर त्यांनी असं लिहिलं आहे बाबूजींनी की ह्या कडव्यामध्ये बरोबर त्यांचं आयुष्याचं हे की ज्या माणसाने आयुष्यभर म्हणजे अंदमानात गेले, जन्मठेप भोगली सगळं, आणि त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परत वनवासच आला. बरोबर आहे. त्याची संपूर्ण खंत आणि व्यथा जी होती ती या गाण्यातनं आणि या कडव्यातनं आलेली आहे. मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आयुष्यभर गीत रामायण गाणारा हा गायक संगीतकार आयुष्यात स्वतः कधी अयोध्येला राम जन्मभूमीला गेला होता? हो गेले होते. त्यांचं कधी ते काय जी 2 आंदोलन झाली, तर पहिल्या आंदोलनात ते गेले होते आणि त्यावेळेला त्यांचं वय देखील भरपूर होतं. तर आम्ही म्हटलं, मी अण्णा म्हणायचं, आई माझी म्हणाली तुम्हाला झेपेल का ह्या वयात? ते म्हणले नाही, ज्या रामाने मला एवढं दिलेलं आहे एवढे, तर तिथे त्या आंदोलनात मला जाणं अगदी आवश्यकच आहे म्हणून ते गेले तिथे. पण तिथे तर त्यावेळेला अनेक कारसेवकांना अटक झालेली होती. त्यांनाही अटक झाली होती. परंतु मग त्यांनी तिथे
त्याने आल्यानं सांगितलं. म्हटलं काय केलं? ते म्हणले काही असं हे नाही झालं, परंतु मग काही लोकांनी चिल्ल्या सांगितलं, आप फडके साहब आप कुछ गाना गाइए, गीत रामायण का. कुठलं गाणं गायचं? हां, त्यांनी सेतू बांधारे सागरी गायलो. वा, ऐकूया. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. वाह. नलसानेता सहज लाभता, कोटी कोटी हात लाभता, प्रारंभी घे रूप सांगता, पाषाणच हे पहालीलया, तरती पायावरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. वा, क्या बात आहे. आतापर्यंत मला वाटतं एक 12 ते 15 रागांमधली गाणी, 12 ते 15 प्रसंगाची गाणी आपण ऐकली. या नंतरच्या टप्प्यावरचं कुठलं गाणं आजही तुम्हाला अतिशय आवडतं आणि असं वाटतं की आत्ताच्या प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे? खरं म्हणजे प्रत्येक गीत रामायणातलं गाणं हे एक सौंदर्याची खाण आहे असं मला म्हणायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. मी केले निज कार्यासी, दश दिशा मोकळ्या तुझसी, नच माग अनुज्ञा मजसी, नच माग अनुज्ञा मजसी, सखी सरले ते दोघांमधले नाते, सखी सरले ते दोघांमधले नाते, लीनते चारुतेसी, लीनते चारुतेसी. क्या बात आहे. या कार्यक्रमाच्या आपल्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला मी पाहिलं की तुम्ही तुमच्या हार्मोनियमला एखाद्या परमेश्वराला नमस्कार करावा तसा नमस्कार केलात. काय आहेत या हार्मोनियमच्या आठवणी? ही बाबूजींची हार्मोनियम आहे. वा. आणि साधारणतः 1942 मधली ती हार्मोनियम आहे. असंख्य गाणी यांनी त्या हार्मोनियमवर, म्हणजे मराठीतल्या अनेक अजरामर गाण्यांना पहिली चाल ज्या हार्मोनियमवर लागली तीही म्हणजे गीत रामायणाच्या प्रत्येक कार्यक्रमात. हो हो, तुम्ही जर त्यांचा फोटो बघितला असेल मांडीवर असे हे घेऊन, तर ती ह्यात. 2001ला पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरला एक प्रकारे परतीच्या तिकिटाचे पैसे नसताना देखील घरी गोव्याला जातो असं सांगून एका भाषणानं प्रेरित होऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर 2006 पर्यंत सातत्यानं नोकरी सांभाळून जम्मू आणि काश्मीरला जात राहिलात. काय प्रेरणा होती? काय काम होतं? त्याला लॉजिक नाही आहे कदाचित, पण एक की मी जेव्हा पहिल्यांदा काम चालू केलं तेव्हा असं कळलं की भारताबद्दल इतका द्वेष आहे आणि आर्मीबद्दल इतका द्वेष आहे तिथल्या तरुणांमध्ये. आणि त्याचं कारण खूप साधं होतं की आपल्यापैकी कोणीच त्यांना सहवेदना त्यांच्या हे केल्या नव्हत्या, त्यांच्याबद्दल काहीच जाणून घेतलं नव्हतं. आणि फक्त आपण जाऊन म्हणायचो की काश्मीर भारताचा भाग आहे आणि हे त्यांना सांगत राहायचं. पण त्या मुलांनी काय बघितलं तर एक बंदूकधारी सैनिक, जन्माला आल्यापासून बंदूकधारी सैनिक बघायचा, रस्ता क्रॉस करताना बंदूकधारी सैनिक बघायचा, तो त्याच्या कोरड्या नजरेनं कोरड्या शिस्तीमधनं त्यांची बाहेर काढायचा. आणि हे सगळं करताना कोणीच त्यांच्याशी संवाद साधत नाही, कोणीच त्यांना सांगत नाही की आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तर यातून हा द्वेष होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे तेव्हाच ठरलं होतं की मी ते करीन. आणि दुसरं कारण असं होतं की एक मुलगी होती जी माझ्या बडगामच्या सेंटरमध्ये, जे 2003ला चालू झालं होतं, तिथे शिकायला यायची. खूप हुशार होती आणि लहान होती. पण तिच्या आईवडिलांनी तिला शाहे हमेदान नावाचं एक मॉस्क आहे, हे मला 2007ला कळलं, तिथे देऊन टाकलं. तिला शोधायचो मी, म्हणजे माझ्या रात्री स्वप्नात याची माझे डोळे दिसायचे, पण तिला शोधायचो मी. आणि ते शोधता शोधता वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या, त्यातून काम वाढत गेलं. काय कळल्या गोष्टी? कुठलंच प्रायव्हेट सेक्टर नाही, काहीच करायला नाही. त्यामुळे मग करायचं तर काय करायचं, तर म्हणजे सगळीकडे उत्पन्न व्यवस्थित आहे, खायला मिळतं आहे, मोठी फॅमिली आहे, कायम त्यांच्यामध्ये सैनिकांचा किंवा बंदुकाचा जो धाक आहे त्याच्यामुळे त्यांची मानसिकता ही दबावाखालची आहे. आणि यातूनच तिथे काही प्रकारे गैरसमज पसरवले जायचे. आणि मग हे गैरसमज जर कमी करायचे असतील, किंवा हे गैरसमज तेव्हा त्यांना कळायचे, तेव्हा त्यातून मग दगड हातात यायचे.
आणि ह्या दगडांना कमी करायचं असेल तर त्यांच्याबरोबर कोणीतरी काम केलं पाहिजे आणि अशा ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे की म्हणजे आपण जम्मू काश्मीरला जातो ते फक्त श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम अशा ठिकाणी जातो, तर ते सोडून काश्मीर आहे. लोलाब नावाचा एक भाग आहे काश्मीरमध्ये, जिथे आत्ताही तुम्ही जर विचारलं तर आर्मीच्या माणसाला तर तो म्हणतो की मी ॲटलिस्ट कॉन्वॉय, म्हणजे जर लेफ्टनंट जायचं असेल तर तो अख्खा कॉन्वॉय घेऊन जातो, ज्याच्यामध्ये पुढे मागे 2 गाड्या असतात आणि मग त्याची जिप्सी असते. आणि त्यावेळी मी तिथे माझ्या लोकांबरोबर म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांबरोबर सुमोमधनं जाऊन फिजिक्सचे लेक्चर्स घ्यायचो. आणि याचं खूप सरळ साधं सोपं मला गणित कळलं होतं ते म्हणजे जर स्थानिक लोक माझ्याबरोबर असतील तर मला कोणी अडवणार नाही आणि कोणी त्रास देणार नाही. उगवणाऱ्या सूर्यावर आणि मावळणाऱ्या चंद्रावर देखील बंधन कोणाचं असेल तर श्वास घेऊ देणाऱ्या तुमच्या आजूबाजूच्या घरातल्या व्यक्तींचं अशा प्रकारचं एक बंधन होतं. म्हणजे म्हटलं तर खिडकी होती, म्हटलं तर घराला दरवाजा होता, पण त्यातून बाहेर जायची मुभा नव्हती आणि येणाऱ्या किरणांना देखील घरात प्रवेश नव्हता. अशा वातावरणात आमची मुमताज वाढत होती आणि तिने विडा उचलला तो आजूबाजूच्या वस्तीत सुधारणा करण्याचा, त्यांना शिकवायचा पुढं. आणि मग आणि मला परमिशन मिळाली की मी असं थोडं इमोशनली असं सांगितलं की आपल्याच महिला आहेत वस्तीतल्या, आजूबाजूला गप्पा मारत बसतात, त्या आपल्या घरात येतील आणि शिकूया, माझं पण तेवढा टाइमपास जाईल, कारण मी दिवसभर घरात बसून करू काय, हा माझ्या पुढे पण प्रश्न होता. आणि एक चांगलं झालं की मला इझिली परमिशन मिळाली की हो ठीक आहे, घरातच आहे ना, घराच्या बाहेर जायचं नाही, उद्या तू म्हणशील ट्रेनिंगला जायचं, हे करायचं ते करायचं नाही. म्हटलं मी नाही करणार, मी घरात शिकवेन. आणि मी साक्षरतेचे वर्ग घेऊ लागले. साधारण 25 महिला माझ्याकडे होत्या आणि त्या 25 महिला ज्या होत्या त्या चर्चा अशी करायची की आज नवऱ्याने मारलं, घरी पैसेच दिले नाही, मुलाला बघत नाही, विवाहबाह्य संबंध आहेत, ह्या चर्चा माझ्या कानावरून जात होत्या. आणि कुठंतरी मला असं वाटत होतं की मी पण ह्यांच्यातलीच एक आहे. मला कदाचित मारहाण होत नाही पण माझ्यावरती संशय घेतला जातो. आणि हे मी सगळं ऐकत होते आणि आमचे छोटे छोटे ट्रेनिंग व्हायचे वस्तीतल्या वस्तीत. मग त्याच्यामध्ये अधिकार काय आहेत, संविधान काय आहे, महिला म्हणून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, अत्याचार कशाला म्हणतात. म्हणजे जी मानसिकता आत्ताही बऱ्याच स्त्रियांची आहे की खूप रक्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो अत्याचार नाही आहे, त्यातलीच मी एक होते. म्हणजे एखाद्याच्या मर्जीशिवाय केलेलं कुठलंही कृत्य अत्याचार आहे हे मला कळायला माझ्या आयुष्यातले 18-20 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर ते कळत होतं. तर मग आत्ता करायचं काय, तर कोरोच्या कामाची जी पद्धत आहे ती 250 घरामध्ये 1 युनिट आम्ही करतो आणि माझ्याकडे 250 घरामध्येच तो साक्षरतेचा वर्ग होता. आणि तिथे मला समस्या नोंद केंद्र सुरू करायला सांगितलं की ज्या महिला बाहेर पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही किंवा कुणाला मदत मागू शकत नाही, त्या सतत अगदी पाण्याला किंवा भाजीला जातानाही सांगू शकतात की माझ्या घरी मला त्रास होतोय, तुम्ही मला मदत करा. तेवढ्यासाठी ते सेंटर आहे, त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. आणि त्याच्यामध्ये मी एका कपलला सांगत होते की आपण संवाद केला पाहिजे, आपण बोललं पाहिजे, मारहाण नाही केली पाहिजे, कारण आपली फॅमिली आहे. त्या माणसाने मला सांगितलं, बाई गप्प बस, तू काय मला शहाणपणे शिकवते, तुझ्या घरात काय होते ते बघ आणि मग मला शहाणपणे शिकव. या प्रश्नाने खरं म्हणायला गेलं तर माझ्यातली जी खरी मुमताज आहे ती जागवली की अपने गिराम में झांक के देखो. येस. और ज्यावेळेस माझ्यासमोर हा प्रश्न आला त्यावेळेस मी म्हटलं अरे बरोबर आहे, मी जशी आहे तशी जर मी लोकांच्या समोर नाही गेली तर लोक का माझ्यावरती विश्वास करतील. सर्वप्रथम घरात त्यांची प्रतिक्रिया काय होती? खूप त्रास झाला मला. म्हणजे माझी जी प्रतिमा होती किंवा मला लहानपणापासून ज्या वस्त्यांमध्ये लोकांनी पाहिलेलं होतं की एक सहन करणारी मुलगी किंवा कधीही कुणालाही उलट न बोलणारी मुलगी, जे कुणी मला काम सांगेल त्या सगळ्या गोष्टी मी करायचे गप्पपणे, कधी कुणाला काही बोलायचं नाही. आणि ती मुलगी आत्ता नवरा बोलतो म्हणून बोलायला लागली आहे, अत्याचार होतोय म्हणून बोलायला लागली आहे, ते हे खटकणारं होतं. म्हणजे आपल्याकडे जे सोशल नॉर्म्स काम करत असतात, जे बाईला शिकवतात की बाई पण काय आहे, पुरुषांना शिकवतात की बाबा मर्दानगी काय आहे, ते कुठं ना कुठं काम करत होतं. सगळ्यात प्रथम मला जी रिॲक्शन आली की बस झालं आता शिकवणं तुझं, आता बस, तू म्हणाली होतीस ना, आता तुला वर्ग चालवायला दिले, त्या महिला साक्षर झाल्या, त्यांना सर्टिफिकेट मिळालं, झालं सगळं, आता तू थांब. आणि तोपर्यंत तर आता थांबणं शक्यच नव्हतं, कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव होत नाही तोपर्यंत सगळं सुखात असतं. ज्या दिवशी तुम्हाला कळतं की हे तुमचे अधिकार आहेत आणि ते तुम्हाला मिळत नाही, मग तुम्ही झोपू शकत नाही. आणि त्याच्यानंतर काम करायला सांगितलं की बंद करा. मी म्हटलं आत्ता तर नाही, म्हणजे मला या कामाचं काहीच
वाईट होते म्हणून असं जाणवत नाही, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही बंद करण्याचा. उलट मी असं सांगितलं की माझा जो नवरा होता त्याला मी सांगितलं की बाबा आता तू कामाला गेला पाहिजेस, तू जबाबदारी घेतली पाहिजेस, आपण दोघं मिळून घर चालूया. तोपर्यंत त्याच्या एकट्याच्या ह्याच्यावरती किंवा जी आम्हाला नातेवाईकांकडून माझ्या आईकडून जी मदत मिळत होती त्याच्यावरती चालत होतं, कारण खूप लाडाची अशा टाईपचं माझं थोडंसं चाललेलं. आणि मी ते थांबवायला सांगितल्यावर सगळेच हे करायला लागले. माझ्या इथे मी कोरोचं काम बंद करावं म्हणून स्टॅम्प पेपर घेऊन आले की कोरो तुला जेवढे पैसे देते त्याच्या दुप्पट पैसे आम्ही देऊ, तू हे काम करायचं नाही. आणि मी साधी कार्यकर्ती होते, म्हणजे पैशाचा काही संबंध नव्हता. मी एक स्वयंसेवक म्हणून तिथे काम करत होते आणि त्यांना वाटत कुठेतरी मुमताज स्वतःची ओळख शोधत होती. या काळामध्ये पैसा महत्वाचा नव्हता, तर जे काही आयुष्यात हरवलं होतं ते कुठेतरी पकडायचं होतं. कुठेतरी असा एक आरसा पाहिजे होता की ज्या आरशात मुमताजला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, आणि तो आरसा म्हणजे कोरोना तुम्हाला कामाची दिलेली संधी, तुमच्या वस्तीमध्ये सुरू केलेला साक्षरतेचा वर्ग, त्यातून समोर आलेल्या महिला, त्यांचं विश्व, आणि त्या विश्वात आपण काहीतरी बदल घडवावा अशी निर्माण झालेली तीव्र अशा स्वरूपाची इच्छा. इज दॅट द पॉइंट वी आर टॉकिंग? मला असं वाटतं की मी माझी ओळख शोधत होते की नाही, त्याहीपेक्षा असं होतं की मी जे लहानपणापासून पाहिलेलं होतं, म्हणजे मी इतकं मारहाण पाहिलेली होती की मला ती भीती वाटायची. म्हणजे असे भांडणं झाले की मला खूप भीती वाटायची. आणि मला असं वाटत होतं की आत्ता ती मला संधी मिळालेली आहे या सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व करायची, की मी आहे, मी बाहेर पडते, माझं जे काही वाईट होईल ते होईल, याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे हे मी ठरवलं होतं की आत्ता काही झालं थांबवायचं नाही. कारण माझी मुलगी होती. मला असं कुठेतरी वाटत होतं की जे माझ्या आजीने पाहिले, मामींनी पाहिले, आईने पाहिले, ते माझ्या मुलीने नको पाहायला. आणि म्हणून मी ठरवलं होतं की आत्ता लढायचं, बघूया काय म्हणजे होतं. तो जो बंद झालेला आवाज होता तो कुठेतरी उमटायला लागला होता. वुमन ऑल अक्रॉस द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज, द लँग्वेज ऑफ सायलेन्स. हे बदलायचा जो क्षण असतो ना, तोच हा क्षण की मी, माझी आई, माझी मावशी, माझी मामी, आजी या सगळ्यांनी जे भोगलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं म्हणून एक साधीसुधी घरातली, मुस्लिम समाजातली, अत्यंत तळागाळात हलाखीचं जीवन जगताना स्फुल्लिंग शोधणारी अशी एक प्रेरणादायी व्यक्ती आता आपल्याशी बोलते. प्लीज गो अहेड. आणि हे सगळं झालं, माझ्या असं लक्षात आलं की ती व्यक्ती काही बदलत नाही. तिने ठरवलं की तिचं आयुष्य कसं जगायचं आहे. त्या दरम्यान माझी मुलगी 3 वर्षाची झाली आणि मी ठरवलं की आता तिला शाळेत पाठवायचं. आणि माझं शिक्षण जास्त झालेलं नव्हतं, माझा नवरा शिकलेला नव्हता, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्या मुलीने शिकावं. आणि मी ठरवलं की तिला इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं. मला पहिला विरोध तिथं झाला की नाही, काही गरज नाही. मला ते धक्कादायक होतं की सगळं रेडीमेड या व्यक्तीला मिळतंय, म्हणजे ह्याला काम करावं लागत नाही, काही नाही. आणि माझ्या मुलीला शाळेत टाकण्यासाठी हा आत्ताच नकार देतोय, हा पुढे काय बघणार. मग मी ठरवलं की आता या संबंधामध्ये राहायचं नाही. आणि मी माझ्या आईला सांगितलं, मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं. आईने वाजवून दिली मस्तपैकी की आता अच्छा तुला कोरोना हे पण शिकवलंय का, आता तू नवरा सोडणार, घरं सोडणार, आणि हेच शिकवतात संघटनेचे लोक, अशा पद्धतीची रिॲक्शन होती. पण मी माझ्या मतावर ठाम होते. मग मी फॅमिली कोर्टात केस टाकली. 1.5 वर्ष मी घातलं. 1.5 वर्ष मला हेच शिकवलं गेलं की कुटुंब व्यवस्था कशी टिकवायची, बायकांनी कसं समजून घ्यायचं, आणि बाईने कसं समजून घ्यायचं, आणि किती चुकीचं आहे की अशा पद्धतीने नवरा आहे ना बोलणारच, नवरा आहे ना मारणारच, पण मी माणूस आहे याची जाणीव मला झाली होती. आणि मी ठरवलं होतं की कितीही म्हणजे मी त्या 1.5 वर्षामध्ये इतक्या काउन्सिलिंगच्या फेऱ्या झाल्या होत्या माझ्या, पण मी माझ्या मतावर ठाम होते. अनुभव घेत घेत तुम्ही रेस अक्रॉस अमेरिकाची क्वालिफाईंग जी स्पर्धा होती ती देखील आपण पूर्ण केलीत. त्यानंतरची तयारी कशी झाली? कारण जेवढी शारीरिक तयारी महत्त्वाची, तेवढी आणखीन 2 प्रकारची तयारी अत्यंत महत्त्वाची, आणि ती म्हणजे मानसिक तयारी आणि आर्थिक तयारी. जेव्हा आम्ही रॅम क्वालिफाय झालो, म्हणजे ॲक्च्युली रॅम क्वालिफायरची एक छोटी स्टोरी, जसं हितेंद्र सांगत होता की जेव्हा आम्हाला त्यांच्या दिव्या ताटे मॅडम आहेत जे ऑर्गनाईज करतात तिथे, डेक्कन क्लिफहँगर म्हणून रेस होती, तर त्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी जेव्हा त्यांनी पार्टिसिपेशन करायला सांगितलं, आम्हाला भाग घ्यायला सांगितलं, तेव्हा आम्ही रॅमबद्दल वाचायला लागलो. म्हणजे ही सव्वा वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आम्ही रॅमबद्दल वाचलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की हे 5000 किलोमीटरची रेस असते, तुम्हाला 3 गाड्या किरायाने घ्यावं लागतात, 12 लोकांचा क्रू मेंबरचा जथ्था लागतो, हा सगळं करण्याला बजेट 50-1 लाखापर्यंत जातं.
मग कशाला क्वालिफाय करायचं, म्हणजे हे आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. तर क्वालिफाय तरी कशाला करायचं, कारण क्वालिफाय करायला सुद्धा 643 किलोमीटर होते आणि जिथे 600 किलोमीटरला आम्हाला ब्रेवेमध्ये 40 तास असतात, हे 644 किलोमीटरला 32 तास दिलेले होते. तर आम्हाला असं लक्षात आलं की यापूर्वी रॅम क्वालिफाय केलेले फक्त 4 सायक्लिस्ट इंडियामध्ये होते. तर आपलं पण आपण जर क्वालिफाय केलं, भाग घेणं न घेणं रॅममध्ये हा दुसरा विषय, पण ॲटलिस्ट रॅम क्वालिफाईड आपण सायक्लिस्ट होऊ आणि पहिल्या 10 लोकांच्या मध्ये गिण्याचुण्या लोक, बोटावर मोजण्यावेळी जे लोक आहेत रॅममध्ये पार्टिसिपेट करू शकणारे, त्यांच्या गिनतीमध्ये आपण येऊ म्हणून आम्ही रॅम क्वालिफाय केली. आणि ती रॅम क्वालिफाय करण्यासाठी जे 32 तास दिले होते, तर ते मी 30 तास 20 मिनिटात केले आणि माझ्या 5 मिनिटानंतर हितेंद्रने फिनिश केलं. म्हणजे आम्ही त्यामध्ये सेकंड आणि थर्ड आलो आणि त्या रेसमध्ये आम्ही 6 जण क्वालिफाय झालो. म्हणजे 10 जण टोटल रॅम क्वालिफाईड सायक्लिस्ट झाले. त्याच्यानंतर सुद्धा इक्का दुक्का 1-2 लोक जण, ही संख्या अशी 12-14च्या आसपासच आहे अजूनही भारतामध्ये आणि प्रत्येकाची नावं आम्हाला माहिती आहेत. तर ह्या कमी एलिट ग्रुप ऑफ सायक्लिस्टमध्ये आपण येतो. पण रॅम क्वालिफाय करणं हे एक ट्रेलर आहे. रॅम क्वालिफाय करू शकता म्हणून तुम्ही रॅम करू शकता असं मुळीच नाही आहे. कारण त्यानंतर जे आमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा आमच्यामध्ये जो बदल घडला, शारीरिक एफिशियन्सीच्या दृष्टीने म्हणा, शारीरिक काय क्षमतेच्या, आपण ट्रेनिंग घेतलं, डाएट काय बदललं? आम्ही जेव्हा ठरवलं की आता रॅमला जायचं, म्हणजे आम्ही ठरवण्यापेक्षा आमची जी मित्रमंडळी होती नाशिकमधली क्वालिफाय करून आल्यानंतर, तर त्यांनीच डिक्लेअर करून टाकलं की आता तुम्ही क्वालिफाय झालात तर रॅमला आपण जायचंच. कसा फंड उभा करायचा, काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आणि आम्हाला त्याच्याने फार उत्साह आला. म्हणलं ठीक आहे आपण जाऊया. मग मी स्वतः रॅमला ॲज अ क्रू मेंबर म्हणून अमेरिकेला जाऊन आलो, टू नोट द टेक्निकॅलिटीज आणि त्याचं लॉजिस्टिक काय लागतं हे सगळं अभ्यास करायला. मला फॉर्च्युनेटली चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. मी तिथे गेलो, सगळा अभ्यास करून परत आलो आणि मग सगळं एक आराखडा लक्षात आला की काय तयारी करावं लागेल. आणि मग आम्ही काय केलं, म्हटलं एक कोच लागेल आपल्याला. सायकल कशी चालवायची सायंटिफिकली हेच आपल्याला माहिती नाही, तर ते शिकायला आपल्याला एक कोच लागेल. आपण आतापर्यंत मानसिक बळावरच सायकल चालवत होतो, चिकाटीने सोडायचं नाही. त्याचं एक तंत्र आहे, ते तंत्र शेवटी शिकावंच लागेल. कारण रॅम ही समथिंग डिफरंट, आउट ऑफ द वर्ल्ड, ज्याची गणना टॉप 10 एक्स्ट्रीम चॅलेंजेस ऑफ द वर्ल्ड, टफेस्ट, जगातली अवघडातली अवघड अशा स्वरूपाची. एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येक वर्षी सक्सेस रेट हे 25% पण नसतं त्या पार्टिसिपेशनचं. तर म्हणलं हिला लाईटली घेऊन आता चालणार नाही, विल हॅव टू. आणि नुसतं हे ताकदीच्या बळावर मारण्यासारखं नाहीये. या पुराण कथांमध्ये आणि तुमच्या एकूणच जी मला लेखक म्हणून, संशोधक म्हणून जी एक वृत्ती दिसते प्रेक्षक, ती अत्यंत महत्त्वाची अशा करताय की तुम्ही या सगळ्याकडे एक विलक्षण तटस्थपणे आणि त्याच वेळेला अत्यंत चिकित्सकपणे पाहू शकताय. आता ह्याच्यामधून तुमचा आणखीन एक पैलू आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा, तो म्हणजे नेतृत्व गुण. तुम्ही नेतृत्व गुणांचेही अभ्यासक आहात, मार्गदर्शक आहात. या पुराण कथांमध्ये तुम्हाला काय प्रकारचे नेतृत्व गुण दिसले? कुठलंही लेखन असतो त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन असतो. पुराण कथामध्ये तत्वज्ञान भेटतो आम्हाला आणि इट इज इन अ व्हेरी सिम्पल वे. अँड इट इज अ व्हेरी सिम्पल. आता मी सांगतो की लायन इज द किंग ऑफ द जंगल आणि लायनला कोणी विचारलं नाही. आम्ही डिसाईड केलं की लायन इज द किंग. का? कारण तो एपेक्स प्रेडेटर आहे, म्हणजे सर्वात पॉवरफुल जो आहे त्याला आम्ही राजा मानतो. का? आणि तो काय करणार? तो सगळ्यांना खाणार ना. तर आता जेव्हा राजा शोषण करतो तर आम्हाला नाही 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 हे चांगलं नाही. पण तुम्हीच सांगितलं की राजा इज इक्वल टू लायन. लायन काय करणार? ही इज गोइंग टू ईट ऑल दी डिअर. जे कमकुवत आहेत, जे कमजोर आहेत, त्यांचं शोषण करणार, त्यांना खाणार. तर आमचं जे वी आर नॉट थिंकिंग क्लिअरली. व्हॉट आर दे ट्राइंग टू से की अ किंग हॅज टू बी अवेअर की तो लायन नाही आहे. ही इज नॉट अ लायन. लायन पशु आहे, तो पुरुष आहे. पशु आणि पुरुष मध्ये खूप फरक असतो. वाह. आणि पुरुषचं क्वालिटी काय आहे? ही डज नॉट हॅव टू बी अ लायन. ही डज नॉट हॅव टू किल इन ऑर्डर टू सर्वाइव. दिस इज व्हॉट द पुराण शास्त्र दे आर ट्राइंग टू टेल की आप शेर नहीं हो, आप मनुष्य हो. शेर बनने की कोशिश मत करो, शेर मुझे खाएगा. तर दिस क्लॅरिटी ऑफ थॉट, हे सूक्ष्मपण समवेअर वी सीम टू हॅव लॉस्ट. आम्ही खूप लिटरल मिनिंग घेतो. आम्ही वी आर नॉट. आता मी जसा एक
गणपतीची मूर्ती बघा, आम्ही दर्शन करतो, समोर एक उंदीर आहे आणि त्याच्या बाजूला एक साप आहे. साप उंदीरला खाणार. हे म्हणजे वन इज अ प्रेडेटर, दी अदर इज अ प्रे. आणि बोथ इमेजेस हॅव बीन केप्ट इन फ्रंट ऑफ यू. का? कारण गणपतीचा समोर हा आता म्हणजे आता उंदीर घाबरणार की अरे हा मला खाणार, विच इज फिअर, द ह्युमन फिअर ऑफ एक्सप्लॉयटेशन. आम्हाला हेच फिअर असतो ना की आमचं कोणी जॉबमध्ये मला एक्सप्लॉइट करणार, कोणी माझं शोषण करणार. हाच हे भाव जे आहे त्यांनी इमेज आणि आर्ट आणि कलातून त्यांनी एक असं कम्युनिकेट केलं की बघ, गणपती जेव्हा असतो तेव्हा उंदीराला भय नसतो. दॅट इज दॅट दे ट्राईंग टू कम्युनिकेट. म्हणून ते सांगतात की दर्शन करा. पण आम्ही दर्शन करतो आणि काय करतो, डोळे मिटतो मंदिरात जाऊन. इन्स्ट्रक्शन काय आहे की बघा, पण आम्ही डोळे मिटतो. आम्ही बघत नाही की पंडाल बनवले, पण काय सांगतात ते बघ, ते उंदीर तिथे आहे, तो घाबरला आहे की इथे साप आहे, नाग आहे आणि तो आत्ता घेणार त्याला. प्रेडेटर इज गोइंग टू इट द प्रे. हा नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. देर इज नथिंग गुड. हिंसा नाही तिथे, तो नैसर्गिक आहे. पण गणपती आहे त्याच्यामुळे त्याला भय नाही. म्हणजे तुम्ही तसं आहात का? तुमच्यामुळे भय वाढतो की कमी होतो? आता आमचं कोणीही लीडर आला तर आम्ही सगळे घाबरतो, दहशत वाटते. हा म्हणजे तो अरे कोणी मोठा आलाय म्हणजे मग त्याच्यामध्ये देवगुण नाही. वा, तो पशु आहे. आपल्या पुराण कथांमध्ये काही प्रतीक आहेत, जशी ती इजिप्शियन पुराण कथांमध्ये आहेत, ग्रीक पुराण कथांमध्ये मी वाचलेली आहेत. मागे एकदा माया आणि इन्का संस्कृतीचा अभ्यास करताना 93 साली मी बराच काळ ब्राझीलमध्ये काढला, तेव्हा त्याचा अभ्यास करताना मला अनेक प्रतीकं तिकडे दिसली होती. तशी आपल्या पुराण कथांमध्ये सुद्धा खूप प्रतीकं दिसतात. त्या प्रतीकांविषयी, सिम्बल्स विषयी काय सांगाल? हे सगळं माध्यम आहेत. एक आम्हाला माझ्यामध्ये एक विचार आहे, दिस थिंग आय हॅव अ थॉट. एक विचार आहे, पण मी विचार तुमच्याकडे असं कम्युनिकेट कसं करणार, तर मला शब्द आवश्यक आहे. जसं एक ग्लासमध्ये, हे ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे, मला पाणी तुम्हाला द्यायचं आहे तर मला ग्लास पाहिजे. तसंच मला शब्द पाहिजे. तर शब्द इज फक्त पात्र, पण शब्द हा पात्र जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वन इज ओरल, मौखिक, विच इज शब्द. व्हिज्युअल, तर माझ्याकडे चित्र असेल, सिम्बल्स असेल. नाहीतर परफॉर्मन्स, तर रिच्युअल जे असतात, पूजा पाठ, ते रिच्युअल जे असतात. आता हात असं केलं तर ह्याचं एक अर्थ आहे. याच्या अर्थ आणि शब्द, तो शब्दार्थ आणि भावार्थ जसं सांगतात. तर जेव्हा तुम्ही सिम्बल्स बघता ते फक्त एक व्हिज्युअल स्टिम्युलाय असतो, पण त्याच्या आत अर्थ काय ते वेगवेगळं असतं. तुमचं आयुष्य, तुमचं चालणं, खाणं, जेवणं, झोपणं हे एक अतिशय प्रोग्रॅम केलेल्या सैनिकाच्या शिस्तबद्ध जीवनासारखं तुम्ही जीवन जगायला लागलात. आणि एक दिवशी तुम्ही अमेरिकेमध्ये तुमच्या सायकली पाठीला बांधून म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही अमेरिकेत पोहोचला. पुढे काय झालं? घर पूर्ण सायकलमय झालं होतं गेल्या 9 महिन्यामध्ये. आमच्या घरात कुठे ट्यूब पडलेला, कुठे टायर पडलेले, म्हणजे 2-2 आठवड्याला आम्हाला टायर चेंज करावं लागायचे. आमची फ्रिक्वेन्सी रोज 3 तास, म्हणजे रोज 150 किलोमीटर व्हायचं. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी फार बदलावं लागायच्या. आमच्या मुलांपासून तर आमचे मिसेसपासून सगळे याच्यामध्ये, आई वडील सगळेच, आम्ही जॉईंट कुटुंब आहे, आम्ही एकाच घरात राहतो. सगळेजण तुमच्या या छंदाला सपोर्ट करणारे तुम्हाला मिळाले का? अक्षरशः. आणि हे सगळं घेऊन तुम्ही अमेरिकेला गेलात. काय झालं स्पर्धेच्या पहिल्या दिवशी? स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ह्यावेळेस एक मला सांगायला असं आवडेल की आमच्या आधीच्या सगळ्या स्पर्धेच्या आधी आम्हाला खूप एन्झायटी असायची. पण ह्या स्पर्धेमध्ये आम्ही खूप तयारीत होतो, नुसतं फिजिकली नाही तर मेंटली. म्हणजे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्या गावामध्ये, आमच्या नाशिकमध्ये भीष्मराज बाम सरांसारखे व्यक्तिमत्व आहे. एक मोठा क्रीडा प्रशिक्षक, एक मोठा क्रीडा. आणि सरांनी आम्हाला अक्षरशः स्वतःहून महिनाभर आपलं जे कल्चर आहे योगाचं, योगा, प्राणायाम, सोहमचा जप, न्यासा, ह्या टेक्निक आम्हाला शिकवल्या त्यांनी. आणि जे आम्ही करायचो मेडिटेशन सायकलवर, पण ते कसं बरोबर योगाच्या प्रॉपर टेक्निकने करायचं हे आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं. आणि त्याचा आम्हाला इतका फायदा झाला की आम्ही स्पर्धेच्या आदल्या दिवशी रात्री सुद्धा चक्क शांतपणे झोपू शकलो. वा. आमची अख्खी टीम जी होती याच्यामध्ये, ह्या रॅम स्पर्धेमध्ये फक्त आम्ही दोघं सायकल चालवतो. सायकल चालवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं तुमच्या बॅकिंग देणारी टीम जी असते ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे
क्रू ज्याला म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये एक चीफ क्रू असतो आणि वी आर सो लकी. मी जो गेल्या वर्षी अभ्यास केला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर, तर खूप स्पर्धकांचा क्रू जो असतो ना, तो माझ्या एक लक्षात आलं की तो इकडनं तिकडनं जमवलेला असतो आणि कोणी नाही मिळालं तर आपल्या घरचेच असतात बऱ्यापैकी. तर माझ्या एक लक्षात आलं की कमिटेड क्रू असणं फार महत्त्वाचं आहे. फॉर्च्युनेटली आमच्या कॉलेज जीवनापासून आमच्या सोबत असलेले सगळे माझे इथले मित्र, काही आमच्या UK सेटल झालेले, US सगळ्यांना आम्ही एकत्र गोळा केलं. त्यांनी पण खूप चांगला साथ दिली आणि ह्या स्पर्धेची सगळी टेक्निकॅलिटी समजून घेऊन, सगळा अभ्यास करून ते म्हणजे स्पर्धेत जरी तुम्ही दोघं उतरला असलात तरी खऱ्या अर्थानं स्पर्धेत तुम्ही दोघं नाही तर दोघांच्या मागचा एक अख्खा संघच्या संघ या स्पर्धेला उतरलेला होता. तुमच्याकडे जर चांगला संघ नसेल तर ही रेस होऊच शकत नाही. किती चांगला जरीही rider आमची असला. कितीही फिजिकल कॅपॅबिलिटी असली तरी ह्या रॅम्प बद्दल हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की विदाऊट द सपोर्ट ऑफ क्रू, म्हणजे क्रू कसा असला पाहिजे, जो माझ्यावर प्रेम करणारा असला पाहिजे, माझ्यासाठी डेडिकेटेड असला पाहिजे, माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार असला पाहिजे, कमीत कमी झोप घेऊन जास्तीत जास्त काम करायला तयार असला पाहिजे, तरच अक्षरशः नंतर तर एवढं थोडं फटीक असायचं आम्हाला की आमचे ट्विस्ट करून आमचे ॲपरल सुद्धा काढताना स्प्रेन येईल का काय, किंवा ते आमचे ॲपरल चेंज करण्यापासून तर आम्हाला खाऊ घालण्यापासून एवढी नर्सिंग केअर. कारण या मुलाखतीचा शेवट करताना, तुमची सुरुवात करताना प्रेक्षकांना ओळख करून देताना मी सांगितलं होतं की हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. हा माणूस गीतकार आहे, संवाद लेखक आहे, अभिनेता आहे आणि गायकही आहे. तुमचं आवडतं गाणं जे तुम्ही लिहिलत आणि जे तुम्हाला अतिशय आवडतं त्या गाण्यानं या मुलाखतीचा शेवट करूया. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो, हमको तो राहें थी चलाती, वो खुद अपनी राह बनाता, गिरता संभलता मस्ती में चलता था वो, हमको कल की फिक्र सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हे को खुल के जीता था वो, कहाँ से आया था वो, छू के हमारे दिल को, कहाँ गया उसे ढूंढो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.